नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा फक्त आणखी एक व्हिडिओ आहे. मोबाईलवर स्क्रोल करताना अचानक समोर आलेला बाकी हजारो व्हिडिओसारखा एक. पण जरा थांबा. मन शांत करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. इतक्या लाखो गोष्टींपैकी हा संदेश आत्ताच तुमच्यापर्यंत का आला? कारण काही गोष्टी योगायोगाने होत नाहीत. काही भेटी, काही शब्द, काही संकेत योग्य वेळीच समोर येतात. जेव्हा मन थकलं असतं, जेव्हा आत्मा उत्तर शोधत असतो, जेव्हा बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून माणूस मोडलेला असतो, तेव्हा विश्व काहीतरी मार्ग शोधतं. आणि आज कदाचित तो मार्ग हा व्हिडिओ आहे. कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून काहीतरी सहन करत आहात. घरात ताण असेल, पैशाची चिंता असेल, नात्यात दुरावा असेल, प्रयत्न करूनही कामं अडकत असतील, किंवा फक्त कारण नसताना मन बेचैन असेल. लोकांना तुमचं हसू दिसत असेल पण तुमचा संघर्ष दिसत नसेल. रात्री झोप येत नसेल, सकाळी उठताना उत्साह उरत नसेल, आणि मनात एकच प्रश्न असेल, माझ्यासोबतच असं का? जर हे खरं असेल तर ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठीच असू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा वाटू लागतो तेव्हाच त्याला खरी साथ मिळण्याची वेळ जवळ आलेली असते. अंधार सर्वात जास्त दाटतो तो पहाट येण्याआधी. म्हणून तुमच्या आयुष्यात सध्या अंधार असेल तर घाबरू नका. याचा अर्थ प्रकाश हरवला नाही, तो जवळ येतोय. अनेक लोक एक चूक करतात. ते संकट आलं की स्वतःवर शंका घेतात. मीच कमी आहे, माझ्यातच काहीतरी चूक आहे, माझं नशीबच खराब आहे. पण सत्य वेगळं असतं. प्रत्येक अडथळा शिक्षा नसतो. काही अडथळे दिशा बदलण्यासाठी येतात. काही विलंब तुमचं नुकसान करण्यासाठी नसतात, ते तुम्हाला चुकीच्या दारातून वाचवण्यासाठी असतात. तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली असती तर कदाचित काही गोष्टी तुमच्यासाठी घातक ठरल्या असत्या. म्हणून जे मिळालं नाही त्यावर रडू नका. जे थांबवलं गेलं त्यामागे ही कृपा असू शकते. तुम्हाला वाटतंय की आयुष्य थांबलंय, पण कधीकधी बीज जमिनीत गाडलं गेल्यावर बाहेरून काहीच दिसत नाही, तरी आत वाढ सुरू असते. तुमच्याही आयुष्यात आतून बदल सुरू असू शकतो. दिसत नाही म्हणून होत नाही असं नसतं. लक्षात ठेवा, शांततेतही काम सुरू असतं. अनेकदा आपण उत्तर बाहेर शोधतो, लोकांमध्ये, पैशात, संधीमध्ये, नात्यांमध्ये. पण जी शांती आपण शोधतो ती आधी आत तयार करावी लागते. बाहेरचा गोंधळ संपला की मन शांत होत नाही. मन शांत झालं की बाहेरचा गोंधळ कमी वाटतो. म्हणून आत्ता या क्षणी एक दीर्घ श्वास घ्या. डोळे मिटा. मनात फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. शब्द साधे आहेत, पण भावनेने उच्चारले तर त्यात ताकद असते. तुम्ही किती वेळा म्हटलंत यापेक्षा किती श्रद्धेने म्हटलंत हे महत्वाचं. तुम्हाला उत्तर लगेच मिळेलच असं नाही, पण दिशा नक्की मिळेल. काही लोक म्हणतात, मी इतकी प्रार्थना केली तरी काहीच बदललं नाही. पण प्रश्न असा आहे, तुम्ही बदललात का? कारण कधीकधी परिस्थिती बदलण्याआधी माणूस बदलावा लागतो. सहनशीलता वाढते, नजर बदलते, निर्णय बदलतात, आणि मग आयुष्य बदलतं. तुम्ही ज्या वेदनेतून गेलात ती वाया गेलेली नाही. त्या वेदनेनं तुम्हाला खोल केलं, मजबूत केलं, आणि खऱ्या गोष्टींची किंमत शिकवली. ज्या लोकांनी तुम्हाला सोडलं त्यांनी तुमची किंमत कमी केली नाही. त्यांनी फक्त स्वतःची मर्यादा दाखवली. ज्या दारांनी तुम्हाला नाकारलं त्यांनी तुमची लायकी ठरवली नाही. त्यांनी फक्त त्यांची क्षमता दाखवली. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची वेळ दुसऱ्यांच्या मताने ठरत नाही. तुमचं मूल्य अपयशाने कमी होत नाही, आणि तुमचा मार्ग
लोकांच्या टाळ्यांवर चालत नाही. काही वेळा जीवनात सगळं कोसळल्यासारखं वाटतं. पण घर बांधायचं असेल तर जुनी कमकुवत भिंत पाडावीच लागते. तुमच्या आयुष्यात जे तुटलं ते कायमचं नुकसान नसू शकतं. कदाचित नव्या बांधणीची सुरुवात असेल. स्वतःला विचार करा, मी अजूनही भूतकाळ धरून बसलोय का? मी अजूनही त्या व्यक्तीची वाट बघतोय का जी परत येणार नाही? मी अजूनही त्या संधीवर रडतोय का जी निघून गेली? जर उत्तर हो असेल तर आज सोडण्याचा दिवस आहे. कारण रिकामे हातच नवं काही पकडू शकतात. भरलेले हात कृपा स्वीकारू शकत नाहीत. जे गेलं ते जाऊ द्या. जे चुकलं ते मान्य करा. जे दुखलं ते मान्य करा. आणि तरीही पुढे चला. कारण थांबून राहणं ही श्रद्धा नाही, चालत राहणं हीच श्रद्धा आहे. आजपासून छोट्या गोष्टी बदला. सकाळी उठल्यावर मोबाईल आधी नको. 2 मिनिटं शांत बसा. तक्रार आधी नको. कृतज्ञता आधी ठेवा. भीती आधी नको. विश्वास आधी ठेवा. दिवसाची सुरुवात जशी तसा दिवस बनतो. घरात दिवा लावा, पण मनातला दिवा जास्त महत्वाचा आहे. इतरांना दोष देणं सोपं आहे, स्वतःकडे पाहणं कठीण आहे. पण खरी प्रगती तिथूनच सुरू होते. तुम्हाला जर पैशाची अडचण असेल, हताश होऊ नका. कौशल्य वाढवा, शिस्त आणा, खर्च पहा, सातत्य ठेवा. तुम्हाला जर नात्यांची अडचण असेल, अहंकार कमी करा, स्पष्ट बोला, योग्य लोक निवडा. तुम्हाला जर मनःशांती हवी असेल, तुलना बंद करा, स्क्रीन टाईम कमी करा, एकांतात बसा, प्रार्थना करा. फक्त चमत्काराची वाट पाहू नका, स्वतःही कृती करा. कृपा आणि कृती एकत्र आल्या की परिणाम घडतो. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कारणाशिवाय आलेला नाही, कारण तुम्हाला आठवण करून द्यायची होती की तुम्ही संपलेले नाही. उशीर झाला आहे, पण संधी संपलेली नाही. लोक गेले आहेत, पण साथ संपलेली नाही. दारं बंद झाली आहेत, पण मार्ग संपलेला नाही. तुमच्या आत अजूनही शक्ती आहे, श्रद्धा आहे, क्षमता आहे. आजपासून स्वतःशी वाईट बोलणं बंद करा. माझ्याने होत नाही हे वाक्य बंद करा. मी प्रयत्न करीन असं बोला. मी पुन्हा उभा राहीन असं बोला. मी एकटा नाही असं बोला. आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर डोळ्यात पाणी असेल तर येऊ द्या. जर मन भरून आलं असेल तर होऊ द्या. काही भावना बाहेर पडल्याशिवाय नवी ऊर्जा येत नाही. आज या क्षणी तुम्ही जे अनुभवता आहात तेच कदाचित बदलाची सुरुवात आहे. उद्या सकाळ वेगळी असू शकते. पुढचा महिना वेगळा असू शकतो. पुढचं वर्ष पूर्ण आयुष्य बदलू शकतं. पण त्यासाठी आजचा निर्णय लागतो. हार मानायची नाही, श्रद्धा सोडायची नाही, स्वतःला कमी लेखायचं नाही. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कारणाशिवाय आलेला नाही. तो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, उठवण्यासाठी आला आहे. घाबरवण्यासाठी नाही, आठवण करून द्यायला आलाय. तुम्ही हारलेले नाही, तुम्ही तयार होत आहात. तुम्ही एकटे नाही, तुम्हाला पाहिलं जातंय. तुमच्या प्रार्थना हरवल्या नाहीत. योग्य वेळी उत्तर मिळेल. तोपर्यंत चालत रहा, विश्वास ठेवा आणि मनात जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.